आरिफ इलेव्हन टीमचे सर्वेसर्वा आणि त्यानंतर CSC आल संघाचे सर्वेसर्वा या दोघांना विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलसाठी गोलंदाज वालिद आहे. वालिदचा पहिला बॉल वाईड आलाय जरूर. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचसाठी टायमर सुरू केलाय. 20:31 ला इथं टायमर सुरू झालाय. चांगला फटका अगदी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला केलं अगदी पर्यंत क्लीन अप आणि त्याचबरोबर बॉल जाईल सीमावर एका बाहेर. पहिला ठोकला आजच्या दिवसामधील चौकार. पहिल्या बॅचला सुरुवात होते. स्टार्ट जिंकल्यानंतर CSC संघाने घेतली फिल्डिंग आणि त्यानंतर आरिफ इलेव्हन टीम बॅटिंग करते. चांगला बॉल वेगवान वालिद आहेत गोलंदाजी मार्कवर. एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. CSC संघासाठी चांगलं काम याआधी केलंय. वालिद असेल, फरान असेल, शहानवाज सारखे गोलंदाज, बरेच गोलंदाज पाहायला गेले तर हाल संघाचे चांगले आहेत. हाल संघ म्हटलं तर 3 ते 4 संघ या मैदानामध्ये आज उतरताना पाहणार आपण आणि प्रत्येक संघाचा खेळ चांगला होईल यामध्ये तिलमात्र शंका नाही. पुढच्या मॅचसाठी आपण ESL B संघ यालाही इन्व्हाइट करूयात. तोही संघ मैदानामध्ये आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहणार. 5 मिनिटाचा अवधी प्रत्येक षटकासाठी अर्थातच 3 षटकं. 3 षटकासाठी असणारे अर्थात 15 मिनिटाचा अवधी आणि 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण 3 षटकं संपवायची आहेत. अन्यथा चौथ्या षटकासाठी आपल्याला एक फिल्डर 38च्या आतमध्ये घेऊन यावा लागेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी वालिदची. अचूक टप्प्यावर मारा, भेदक मारा पाहायला मिळाला. गेलेला डॉट बॉल अगदी समोरच्या असलेला बॅटर अरुणच्या विरुद्ध बॅक टू बॅक 3 डॉट बॉल टाकतोय. पहिलं षटक चालू आहे. धावा झाल्या त्या अर्थातच 5. एक वाईटची धाव आली आहे. ताबिज भाईचं सुद्धा इथे स्वागत करूयात. स्वागत झालंय आणि त्यानंतरच्या पॉइंटच्या डोक्यावरून उडवला गेला बॉल जाईल सीमारेखा बाहेर. जिथे लूज बॉल मिळाला त्यावर केलेलं आक्रमणाचं उत्तर मिळालंय चौकार. दोन चौकार या ओव्हरमध्ये बॅटर आपला पाहायला गेलं तर अरुणच्या रूपामध्ये अरुण आणि रोहितची जोडी आहे मैदानामध्ये. सर्व खेळाडूंसाठी पाहिलं तर प्रेक्षक आले. प्रेक्षकांची सुद्धा खूप सारी प्रशंसा खेळाडूंसाठी असेल. पुन्हा एकदा वेगवान समोरून बॉलला अगदी बाउन्स केला. ज्या गोलंदाजी हाईट आपण कॅल्क्युलेट केली होती हाईट अगदी पाहिलं तर 6 फूट पर्यंत आहे आणि आपल्या भात्यामधील अस्त्र शस्त्र वापरलं. अगदी बाउन्सरचा मारा केला. समोरच्या गोलंदाजाला केले शांत. पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या षटकांती बॅटिंग करणारा आरिफ इलेव्हन संघ पोहोचलाय बिनबाद 9 धावा. पहिलं षटक पहिल्या षटकासाठी आपण पाहिलं तर 4 मिनिटाचा अवधी इथे संपलाय. मग येणारा दुसरं षटक गोलंदाज कोणता असणार हे सुद्धा पाहिलं जाईल. फिरोज असेल गोलंदाजी मार्कवर. एक जबरदस्त गोलंदाज ज्या गोलंदाजाने बरेच वर्ष या CSC संघासाठी बरेच चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर फिरोज असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. अर्थातच फील्ड सेटअप केलं जाईल. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर एंड चेंज झालाय. आता स्ट्राईक एंडला खेळाडू ज्याने मागील ओव्हर फक्त नॉन स्ट्राईकला राऊंड पाहिली की 4 डॉट बॉल कसे गेले, 2 चौकार कसे गेले, तो आता स्ट्राईक एंडला रोहित असेल. रोहित असेल अर्थातच बॅटिंग स्ट्राईक एंडला गोलंदाज फिरोजच्या विरुद्ध ही स्पर्धा पाहतोय आपण. दोस्ती चषक मित्रांसाठी घडवलेली आणि खेळाडूंसाठी पहिले तर चांगलं प्लॅटफॉर्म उभा केलेली टुर्नामेंट. चांगला फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगाच्या ठिकाणी फिल्डर येतात तैनात आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बॅटर मधली फॉर्मल पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट केलाय. क्रिकेटमध्ये मिळालं गोटी नेम. विकेट जातीये पहिली मैदानाच्या बाहेर. अरुण बॅक टू द डगआउट. कीपरने काम केलं.
विकेटच्या मागे मुडाफने केलं काम फत्ते, अगदी विकेट गेली. त्यानंतर सचिन जाधव मैदानामध्ये अवतरले. चांगली बॅटिंग लाईनअप अर्थातच टीम आरिफ 11 संघाची आपण पाहतोय. आरिफ 11 संघ बॅटिंग करतो आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना CSC आल संघ जो बॉलिंगच्या मार्गवर बॉलिंगच्या उंबरट्यावर आता मैदानामध्ये. फिरोजचा पुढील बॉल अगदी वेगावर स्वार फिरोज आहेत अर्थातच समजलं नाहीये सचिनला. न्यू बॅटर मैदानामध्ये 1 डाऊनच्या स्थितीमध्ये पोहोचलेत पण त्यांच्या विरुद्ध आता गोलंदाजी अतिशय भक्कमपणे चांगली केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण 9 धावा त्यामध्ये 2 चौकार पाहिले, एक आपण पाहिली तर वाईटच्या रूपामध्ये धाव. तदनंतर या ओव्हरमध्ये सुरुवात झाली सिंगलने परंतु रनआउट पाहायला मिळाला. पुढे टाकला समोर टाकला अगदी पहिला ओव्हर पिच बॉल व केलंय आक्रमण अगदी फिल्डरच्या डोक्यावरून. बॉल गेला बॉर्डरच्या बाहेर. मिळाल्या धावा 6. हे 1 षटकार. खर तर ज्या प्रकारे आपण जो गाणं लावलं अर्थातच गाणं खूप चांगलं होतं परंतु ज्या प्रकारे जो रील स्टार तो उदयास आला होता. कमी कालावधी आलेला उदयास पाहिलं तर तो रील स्टार परंतु सातत्याने स्वतःला पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये टिकून ठेवणं महत्वाचं आहे. मग आपण क्षेत्र कोणते असू दे राजकीय सामाजिक अगदी कमी वयामध्ये कमी गोष्टीमध्ये पाहिलं तर जे पुढे जातात सातत्य ठेवलं पाहिजे आणि सातत्य नसेल तर नक्कीच आपल्या ठिकाणी आपली जागा घेण्यासाठी बरेच तयार असतात. मग आता सुद्धा पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा तीच गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलेलं काही खेळाडू आहेत जे सुरुवातीला अगदी पाहिलं तर आपल्या संघाला धरून होते, आजही संघाला धरून आहेत. मग त्यांचा गाजावाजा संपूर्ण पाहिलं तर त्यांच्या गावामध्ये केला जातो पण तो कमी कालावधीमध्ये स्टार झालेले नंतर गावाला विसरतात पण त्यांना गावही काय कालांतरानंतर विसरून जातो. म्हणून सातत्य आयुष्यभर पाहिजे. सातत्य आणि त्याचबरोबर मेहनत हे आपल्या अगदी पहिल्या रक्तातच पाहिजे. चांगली गोलंदाजी 2 धावा इथे मिळवल्या. त्यानंतर पाहिलं तर वेगवान त्याचबरोबर बाउन्सर बॉल खेळपट्टी ओळखीची आहे आणि फिरोजी पाहिलं तर पहिले गोलंदाज वालिदने ज्या प्रकारे 4 बॉल डॉट टाकले त्या प्रकारे आता या ओव्हरमध्ये 2 बॉल डॉट टाकतायत. फिरोजच्या विरुद्ध बॅटिंग करताना खेळाडू आपण पाहतोय सचिन एक षटकार मारला परंतु दुहेरी धाव सुद्धा घेतले परंतु बॉल डॉट सुद्धा आलेत. पुढे सरसलत खेळण्याचा प्रयत्न ती पाहायला गेले तर गलीच्या रिझन मध्ये विकेट जाते डाऊन. दुसरी विकेट येते तंबूच्या आसऱ्याला. आरिफ 11 गोज टीमची ही स्पर्धा पाहून अगदी पाहायला गेलं तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हेच असेल की मलाही अशा प्रकारची स्पर्धा ठेवायची. ज्या प्रकारे आसिफ भाई असतील त्याचबरोबर इम्रान भाई त्याचबरोबर पाहायला गेलं तर दानिश खोत या 3 मित्रांनी जी स्पर्धा आयोजित केली तशा प्रकारे स्पर्धा आयोजित करण्याचा बऱ्याच मित्रांचा नक्कीच एक पाहिलं तर मोह असेल. प्रत्येक जण एकच विचार करत असेल की या 3 मित्रांनी स्पर्धा एवढी मोठी कशा प्रकारे आयोजित केली. परंतु एकच गोष्ट असे जिद्द आणि जिद्दीच्या पुढे काहीच नाहीये. जिथं जिद्द लागते माणसाची तिथं कोणतीही गोष्ट त्यांना अडवू शकत नाही. जिद्दीने तयार केलेली स्पर्धा पाहतोय एक भव्य दिव्य स्पर्धा आणि त्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये प्रामुख्याने एक मुख्य आकर्षण पाहायला गेले तर प्लेअर द सिरीज साठी जी असलेली इलेक्ट्रिक स्कूटीचं कौतुक करावं लागेल की आपण खालापूर तालुक्यामध्ये जर पाहायला गेलं तर सद्यस्थितीमध्ये प्लेअर द सिरीज साठी आपण सायकल पाहत असतो, टीव्ही पाहतो परंतु ज्या प्रकारे कोणत्या प्रकारची गाडी ती पाहत नाही. मग कोणाच्या तरी स्वप्नामधली पहिली कार पहिली बाईक ही नक्कीच या मैदानामध्ये तो जिंकण्याचा मान कोणता करणार नक्कीच खेळाडू जे आपल्याला 10 तारखेच्या अगदी पहाटेच्या सुमारास अर्थात शेवटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. जिथे असणारी इलेक्ट्रिक स्कूटी ते या स्पर्धेचं मुख्य आकर्षण. खरं तर आकर्षण फक्त स्कूटीच नाहीये, हे संपूर्ण आयोजन कमिटी अर्थात दानिश खोत असतील त्याचबरोबर आसिफ भाई आणि त्याचबरोबर इम्रान भाई. AC आलकरांचं सुद्धा तेवढं चांगलं लाभलेलं पाहिलं तर सहयोग पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे मुनीर पटेल असतील, मुफीद पारकर असतील, ताबिज भाई आहेत, बऱ्याच जणांनी चांगल्या प्रकारचा सहयोग दिला. मग स्कोरिंगच्या भूमीमध्ये आपण नक्कीच पाहतो अर्थात शाहीर सुद्धा आहेत. कालच्या रात्रीमध्ये आपण स्कोरिंग मध्ये ताबिज भाईंना पाहिलं त्याचबरोबर आयान मेडेकरला पाहिलं, रहीमला सुद्धा पाहिलं. तुषारजी धुमाळ सर आले त्यांचं आपण स्वागत करूयात. कालच्या रात्रीमध्ये तुषारजी धुमाळ सरांनी अगदी पाहिलं तर रंगमंच नक्कीच उजळून ठेवला होता. ते तुषारजी धुमाळ सर कोणत्याही मैदानामध्ये जाऊ दे अगदी चर्चा या समालोचकाची नेहमी केली जाते.
कोणताही तालुका असू दे, जिथे जिथे तालुक्यामध्ये जाईल, मग लोणावळा शहरामध्ये सुद्धा जाऊ दे, तिथेही या पहिल्या तर समालोचकांनी आपल्या नावाची, आपल्या गावाची, आपल्या खोपोलीची अगदी पहिल्या तर चर्चा करून ठेवण्यासाठी भाग पाडलंय. त्यांचं स्वागत या व्यासपीठावर आजच्या रात्रीमध्ये आपल्यासोबत ते सुद्धा असतील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला, पॅडल स्वीप आणि त्याचबरोबर मागे बॉलला अडवलंय. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते तैनात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डिंगचा स्तर इथे अगदी उंचावर जाताना दिसतोय सीएससी संघाचा. बॉलिंग ट्रॅकवर आघात आहे. समोर पाहायला गेलं तर अशोक आणि त्याचबरोबर अशोकच्या साथीला खेळाडू रोहित, सलामीला आलेले खेळाडू अशोक तंत्रशुद्ध बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. समोर जर पाहायला गेलं त्यांच्या सोबतीला पाहिलेला खेळाडू रोहित. आगाचा पुढील बॉल अगदी खोलावर ठेवलेला बॉल होता. समजला नाहीये बॅटरला. ज्या प्रकारे गोलंदाजी होते या सीएससी संघाची गोलंदाजी अतिशय चांगली आणि त्याचबरोबर ताकदवर गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्थातच सुरुवात केली होती गोलंदाज वालिदने, ज्या गोलंदाजाच्या नावावर बरेचसे विक्रम सद्यस्थितीमध्ये आपण पाहतो. ज्या गोलंदाजाने 2 धावांचे षटक, 3 धावांचे षटक, एका ओव्हरमध्ये 3-3, 4-4 विकेट घेतल्यात, त्या गोलंदाजाने पहिलं षटक टाकलं. नंतर आले अनुभवी फिरोज आणि फिरोजने 9 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. त्यानंतर आगाची गोलंदाजी, पहिले 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये अगुया पाहिलं तर 3 सिंगल, त्यामध्ये 1 लेग बायच्या रूपामध्ये. मग कॉन्फिडन्स नक्कीच बिल्ड झाला अर्थातच बॉलिंग करणाऱ्या संघाचा. पुढील बॉल समोर फटका अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर येतील, जज करतील, बॉलला पकडला जाईल. एकेरी रूपाने धाव मिळतीये. चांगली फिल्डिंग, चांगली इथं पाहिलं तर गोलंदाजी अगदी जखडून ठेवलं. एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये नाहीये. आणि संपूर्ण पाहिलं तर या इनिंगचा आपण विचार केला तर कोणत्याही रूपामध्ये मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली नाहीये. हे पाहिलं तर विजय म्हणावा लागेल आता गोलंदाजी टीमचं. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं पहिला सामना जेव्हा चिंचवली शेकीन बी वर्सेस पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघामध्ये पाहिला, तिथे लो स्कोरिंग मॅच झाली होती. परंतु तिथे कर्जतचा आपल्याला तोफखाना गोलंदाजीचा पाहायला मिळाला. इथे समोर पाहायला गेलं तर आरिफ 11 संघ जो बॅटिंग करतोय 40 पर्यंत जावं लागेल, 35 पर्यंत तरी पोहोचावंच लागेल. परंतु गोलंदाजी एवढी भारी आहे की धावा करणं कठीण. फटका उंच गेलाय, हवेत आहे फटका. फटक्यावर जज करतील फिल्डर आणि त्याच नंतर बॉल जाईल सीमा रेखा बाहेर. पंचांचा इशारा आलाय. माइटी हिट ठोकला A1 क्वालिटी षटकार. पुढच्या मॅचसाठी आपण इन्व्हाइट करूयात ASL बी संघ, सध्या चर्चेमधला संघ पाहिलं तर जावेद बडेकर सरांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध शिलफाटा बी संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करतात मिड इनिंग मध्ये टॉस झालाच पाहिजे. त्यानंतर फटका कल्पक त्यांनी भरलेला फटका, अगदी पेसचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु गलीच्या रिझर्व मध्ये बॉल अडवले गेले. 2 बॅटर मधील संभ्रम पाहायला मिळाला, परंतु विकेट किपर अगदी हुशार होते. त्यांना माहितीये बेल्स पडल्यात, आता काय करायचंय तर ते त्यांनी करून दाखवलंय. परंतु विकेट मिळाली. कल्पक त्यांनी घेतलेली विकेट रनआउटच्या रूपामध्ये होतील खेळाडू बाद. नाव त्यांचं अशोक. बॅक टू द डग आउट. जे धन्यवाद. कालच्या रात्रीमध्ये आपण सुद्धा आपल्या प्रेक्षकांना बरंचसं मंत्रमुग्ध केलं आणि खरं तर आपल्यावर खुश झाल्यानंतर आयोजकांमधील तर जे पाहुणे होते पाहुण्यांनी पाहिलं तर आपल्याला जे बक्षीस दिलं होतं अगदी पाहिलं तर त्यांचंही कौतुक करूयात. कालच्या रात्रीमध्ये बक्षिसांची खैरात पाहायला मिळाली. अर्थातच चांगल्या प्रकारचं बक्षीस वाटप झालं. सोबत पाहायला गेलं तर आजची रात्र दुसऱ्या रात्रीमधली पहिली मॅच. आरिफ 11 संघ पोहोचलाय 3 षटकांच्या अंती 29 धावा संख्येवर व इथून 14-15 धावा याव्या लागतील तर पाहिलं तर सीएससी आज संघ थोडा अडचणीमध्ये राहील. जिथे धावा चेस करावे लागतील दुसऱ्या इनिंग मध्ये तिथे नक्की दडपणाखाली असणार आहे. आपल्याला धावा चेस करताना आपण दडपण प्रत्येक संघावर पाहिलंय, परंतु त्याला अपवाद ठरला होता. अगदी पाहायला गेलं तर माहीर 11 सांगडे विपक्ष मॅच चालू असणारी आपण पाहिली ती नवगर सुशांत 11ची. 1 बॉल 2 धावा तिथे ठोकल्याला अगदी पाहिजे शुभमने षटकार आणि तो षटकार पाहण्यासारखा होता. कालच्या मॅच जबरदस्त झाल्या याबद्दल तिला मात्र शंका नाही. आयोजकांना काय हवंय, आयोजकांना खेळाडूंचा खेळ पाहायचा आहे. त्यांनाही पाहायचं आहे की माझ्या तालुक्यामधली माझ्या विभागामधले खेळाडू या माझ्या मैदानातून चांगला खेळले पाहिजेत. चांगला बॉल अगदी पडलाय, बाउन्स केला. प्रत्येक गोलंदाजाने आपल्या खांद्याचा वापर केला. खेळपट्टीमधली टणकता तिचाही वापर केला. त्यांनाही माहिती आहे
ज्या प्रकारे गोलंदाजी सुरुवातीला चालू आहे तशीच गोलंदाजी चौथ्या ओव्हरसाठी ठेवायचे, म्हणूनच गोलंदाजी मार्कवर एजाज आलेत. एजाजचा बॉल अगदी कव्हर जैसे फटका खेळण्याचा प्रयत्न का फिल्डर जज डाऊन करतील, परंतु बॉल जाईल डीप कव्हर मध्ये. मिळालेल्या चौकार शेवटच्या ओव्हर मध्ये ठोकलाय. A1 क्वालिटी बॉल सीमा पार 4 धावा. रोहितच्या बाटमधून हा चौकार जरूर आला. रोहितने एक षटकार मारला, एक चौकार मारला. रोहित वैयक्तिकरित्या पाहिलं तर 6 बॉल आणि 12 बॉल धावसंख्येवर 12 धावसंख्येवर खेळतात, पण रोहितला यापेक्षा जास्त काहीतरी करावं लागेल. जिथे आपली संघाची स्थिती आता पाहिलं तर 33 वर पोहोचलाय. आता 33च्या प्लस जावं लागेल, 45च्या वरती जावं लागेल. मग एखाद दोन मोठे फटके खेळावे लागतील. त्यासाठीच पाहिलं तर इथं रोहितला पाठवले सलामीला, पण त्यांच्या सोबत सागर आहेत. एजाजवर केलेलं आक्रमण आणि आक्रमण कशा प्रकारे पाहिलं तर चौकार गेला आणि या चौकाराच्या मदतीने 33 वर संघ पोहोचला जरूर. पण त्या तत्पूर्वी आपण इन्व्हाइट करूयात ASCL बी संघ, जावेद बडेकर आणि त्यांच्या विपक्ष असणारा शिलपाटा संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण टॉस साठी यायचंय. बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, माठची लागली आतली कड आणि त्याचबरोबर बॉल जाऊन आदलला यष्ट्यांवर. विकेट बेल्स उडाल्या, डाऊन होते अर्थातच खेळाडू रोहित. बॅक टू द डग आउट. राजपूत शिलपाटा संघाचे कॅप्टन यांना विनंती असेल आपण इम्रान भाई अथवा दानिश भाई खोत अथवा मुनीर पटेल यांच्याशी संपर्क साधायचा आणि टॉस साठी आपण त्वरित यायचंय. गुफरान राजपूत. शिलपाटा संघ पोहोचलाय. शिलपाटा संघ पाहिलं तर नगराध्यक्ष चषकामध्ये खेळताना आपण पाहिलं, चांगला खेळ त्यांचाही राहिला आहे, परंतु आजच्या या दोस्ती चषकामध्ये, या हाल बुद्रुकच्या आयोजनामध्ये आणि या पाहिलं तर हालगावच्या मैदानामध्ये पुढच्या मॅचसाठी आपण अर्थातच चांगली बाटल पाहणार. शिलफाटा बी विपक्ष त्यांच्या असणारी मॅच अर्थातच असणार ती ASCL बी संघ, सध्या चर्चेतला संघ. सध्या बँक बॅलन्स जवळजवळ लाखाच्या वरती पाहिलं तर जावेद बडेकर यांच्याकडे आपण पाहतोय. चांगला बॉल यॉर्क बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लक्षच्या ठिकाणी फिल्डर बॉलला पकडते. अगदी पाहिजे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे बॉलला पकडलं जातंय, फेकी केली जाते, त्या प्रकारे क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. आणि या संपूर्ण सर्कलमध्ये आपण आता तिसऱ्या पंचाकडे वळणार आहोत. रनआउटच्या रूपामध्ये इथे खेळाडू बाद आहे का हे पाहिलं जाईल. बॅटिंग करताना फटका चांगला होता, तदनंतर बॉलला पकडलं तेवढं चांगलं आणि तदनंतर रनआउट सुद्धा झाला. खेळाडू बाद होतो. इथे मिळेल धाव 1 आणि या 1 धाव संख्येच्या मध्ये टीमची टोटल 34. कालच्या रात्रीमध्ये आपण कर्जतचे संघ पाहिले, अर्थात चिकनपाडा संघ पाहिला. खरं तर या खालापूरमध्ये पहिल्यांदा चिकनपाडा संघाला आपण पाहिलं, अंजप संघाला आपण पाहिलं. तो संघ चांगला खेळ करून गेला, भाव खाऊन गेला. तदनंतर आपण पाहिलं होतं अर्थातच संघ तो म्हणजे बीड आणि अनुकिनेड बीड संघाने सरशी केली. बरं, कर्जतचे संघ 3 पाहिले. खालापूरचे कालच्या रात्रीमध्ये आपण जवळपास खेळताना 9 संघ पाहिले, 12 संघ कालच्या रात्रीमध्ये खेळले. मग आजच्या दिवसात रात्रीची सुरुवात झाल्यानंतर सुधागडचा गोंदाव संघ आपण पाहिला. म्हणजे हे बरेच आपण संघ कालच्या रात्रीमध्ये पाहिले. मग आजच्या रात्रीमध्ये कोणते संघ असणार ही सुद्धा महत्वाची गोष्ट. मग त्यामध्ये प्रामुख्याने आपण आजच्या रात्रीमध्ये रसायनी विभागामध्ये खालापूरच्या अगदी त्या पलीकडे असलेल्या टोकाचा संघ पाहणार आहोत, कराडे संघ. तदनंतर आपण कराड्याच्या विरुद्ध आपण होराळे संघ सुद्धा पाहणार आहोत. पनवेल बदला बारापाडा संघ सुद्धा आपण पाहणार. चांगले चांगले संघ आपण आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहणार. आता बाटर मैदानामध्ये रवाना झालेत केशव. एकला 10 असताना या खेळाडूने अगदी पहिल्यांदा धावा चेस केल्या होत्या. तोच खेळाडू मैदानामध्ये केशव आलाय. परळीचं मैदान गाजवलं, आता हालचं मैदान गाजवायचंय. आले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जर पाहिला तर बॉल अगदी थोडा वळण घेतोय. आउटफील्ड थोडी खराब पाहायला मिळाली, पण त्याचा फायदा इथे मिळाला.
आणि बॉल जाईल सीमारेखा बाहेर. 4 धावा मिळतील. टीमची टोटल 38 पर्यंत पोहोचलाय. केशव आलेत, उशिरा नाही आलेत. खर तर याचा फटका कोणाला पडणार? उशिरा आल्यानंतर आपल्या संघासाठी आपण काही मोजक्या धावा जमवतो जरूर. जर आधी आलो असतो तर किती चांगल्या प्रकारे बॅटिंग केली असती. मग नियम आणि नियमामध्ये खेळलेलं क्रिकेट किती महत्वाचं असतं हे पाहिलं तर आता या मॅच मध्ये आपल्याला समजेल. जर अडचणीमध्ये ठरला संघ तर नक्कीच स्वतःलाच दोष देईल तो, अर्थात बॅटिंग करणारा संघ. नाव त्याचं आपण आरिफ इलेव्हन पाहतोय. पुन्हा एकदा फटका जोरदार आहे. जोरकस खेळण्याचा फटका केला अर्थातचा वाडिश लॉंगॉन ऑफ बॉल गेलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नामध्ये पाहिलं तर रनआउटची संधी निर्माण झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा वर्ग झाला डिसिजन. 1 रन शॉट असेल. 1 रन शॉट म्हणजे खाया पिया कुशने ग्लास तोडा 12 आना. नॉट आउट असेल. 1 धाव फक्त इथे मिळेल. एवढे कष्ट घेते पण शेवटच्या क्षणामध्ये अगदी पाहायला गेलं तर आपण जिथे बाट पूर्ण ब्रश करायची होती. क्रिकेटमध्ये एक सोपा रूल आहे. 1 धाव कमी घ्या परंतु घ्याल ती पूर्ण घ्या. आणि ती धाव अगदी पाहिलं तर इथे शॉट मध्ये पडले. अर्थातच इथे धाव मिळेल. एक टीमची टोटल संघ पोहोचलाय 39. आता करायच्या 40 धावा आणि 40 धावा करतील कशा हे सुद्धा पाहायला जाईल. तत्पूर्वी आपण इन्व्हाइट करूयात ASL बी संघ यायचं. आपण कॅप्टन त्यांच्या विरुद्ध शिलफाटा बी संघ आपण त्वरित यायचंय. जो संघ उशिरा करेल कॅप्टन यायचं आपण टॉससाठी. उशीर करू नका. जो संघ उशिरा येईल कॅप्टन टॉससाठी त्याला आपण टॉस लॉस करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये सर्व नियम कडक आहेत आणि सन्माननीय वसीमभाई कर्जीकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूयात. सन्माननीय वसीमभाई कर्जकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चला शिलफाटा संघ आपण टॉस साठी यायचं आणि टॉस साठी यायच्या आधी आपण पाहिलं तर आपले आयोजक इम्रान भाईंना अगदी पहिले भेटायचंय. त्यांच्यासोबत अगदी पहिले शेक हँड करायचं. ज्या काही फॉर्मॅलिटी असतील त्या पहिले पूर्ण झाल्यानंतर आपण टॉस करूयात. मुनीर पटेल सुद्धा आहेत. आपल्याला ज्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन असतील ते इन्स्ट्रक्शन दिले जातील. टॉस साठी यायचा. उशीर करू नका. आजची रात्र आपल्यासाठी महत्वाची आहे. काल आपण 5:30 वाजवले. सकाळी आम्ही जेव्हा 8 वाजता जॉबला गेल्यानंतर पहिले झोपलो. 2दा डोक्यावर नक्कीच पहिले तर डोकं अगदी पहिले तर टेबलवर पडलं. आता नंतर आम्हाला आठवलं की आम्ही रात्रभर जागरण केले. मग आपल्यामुळे संपूर्ण आयोजन कमिटीला त्रास नकोय. जावेद बडेकर अगदी पाहायला गेलं तर सध्या चर्चेमधला खेळाडू आहे. पहिलं तर कॅप्टन चर्चेमधला. ASL ए संघ पाहिलं तर थोडा अडचणीमध्ये परंतु ASL बी संघ पुढे कसा जायला लागला कारण की मेहनत आणि मेहनतीने पाहिलं तर संघ पुढे गेलाय. आणि विनर संघाने कुठे जायचं नाही. या मॅच मध्ये जो विनर होणार आहे संघ त्यांनी कुठे जायचं नाही. विनर वर्सेस विनरची मॅच अगदी आपण संपवणार आहोत. ती 3 ओव्हरची मॅच असेल. हॅलो वसीमभाई कर्जीकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. जावेद भाईने टॉस जिंकलाय. खर तर ₹1,00,000 ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये सेव्हिंग
मोठी स्पर्धा ठेवणं सोपं नाही आणि स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज साठी जी आपण पाहतोय बाईक आहे ती एक गोष्ट महत्वाची आहे. सन्मान्य सलामजी जळगावकर साहेबांकडून प्रत्येक 3 बॉल 3 षटकार 3 बॉल चौकार 500 रुपयाचा कॅश प्राइज. सीएससीआर संघाचा कोणताही खेळाडू पर्यंत 3 बॉल 3 षटकार जर मारेल ना तर या स्पर्धेचे मुख्य घटक आयोजक आसिफ भाई यांच्याकडून पाहिजे तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सलाम भाईंकडून सुद्धा पाहिजे तर 500चा कॅश प्राइज. 3 बॉल 3 चौकार 3 बॉल षटकार. पहिलाच बॉल अगदी फिरून मारला. वा लाजवाब फटका पाठवलाय बॉलला अगदी पर्यंत तर सीमारेखा बाहेर पहिल्या बॉलवर टोकलाय. A1 क्वालिटी माइट हिट आलाय षटकार. सन्माननीय एजजभाई मुल्ला आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय एजजभाई मुल्ला आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आसिफभाई सय्यद यांच्या माध्यमातून इम्रानभाईच्या माध्यमातून आणि दानिश खोत यांच्या माध्यमातून. वसीमजी कर्जेकर साहेबांकडून या येणाऱ्या बॉलवर जर का षटकार आला तर 500चा कॅश प्राइज असेल खेळाडूला. बॅटर एजाजचा मिजाज पाहायला मिळाला. अर्थातच पहिल्याच बॉलवर ज्याने पहिला बॉलला अगदी पर्यंत दूरवर खेचलंय. मिळाल्या धावा 6 आणि त्या 6 धावेने टीमची टोटल सुद्धा अगदी पर्यंत धाव पुस्तकावर वेग घेते. दुसरा बॉल अगदी पर्यंत समोरून बॉलला काढण्याचा झालाय प्रयत्न. गोलंदाजी मार्कवर सचिन आहेत. सचिन गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर आपल्याला टीमला काय गरज आहे आता धावा वाचवायच्या आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला म्हणून काय झालं, नंतरच्या बॉलवर मला धावा वाचवायच्या त्या वाचवल्या जाऊ शकतात. स्वतःमध्ये अगदी पर्यंत कल्पकतेने खेळणं गरजेचं आहे. स्वतःमधली इथे ताकद निर्माण करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका अगदी पाहिला तर अलॉंग दी कार्पेट फटका चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत तैनात. बॉलला पकडलं जाईल. एक धाव तर अर्थातच मिळाली. या एक धावेने 7 धावा संख्या. एकेरी दुई धावा इथे पुढे जातात. अर्थातच आपले व्यासपीठ भरले. अर्थात आपण व्यासपीठावर पाहतोय अजिमभाई कर्जीकर आहेत. अनिपजी दतुरे, वसीमजी कर्जीकर साहेब आहेत. एजाज भाई आहेत. म्हणजे अनेक मान्यवर आहेत. अर्थातच आपण पाहतोय ज्या मान्यवरांना आपण पाहतोय बुजीबाई सुद्धा आहेत. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज ठरलेत फिल्डर. विकेट डाऊन. पहिली विकेट अर्थात सलामीला गेला खेळू बाद होतील. आरिफ बॅक टू द डगआउट. खर तर आपण ऑपोजिट बाजूला संघ पाहतोय. आरिफ 11 संघ फिल्डिंग करतो परंतु खेळाडू बाद झालेत आरिफ. आणि आरिफ बाद झाल्यानंतर आरिफ 11 टीमचे अगदी पाहिजे तर पाठीराखे आणि या स्पर्धेचे मुख्य घटक दानिजी खोत सुद्धा नाराज झालेत. त्यांनाही अपेक्षा होती की आरिफ यांच्याकडून बॅटिंग व्हायला पाहिजे होती. खरं तर याच आरिफ यांनी पाहिलं तर गाजवलं होतं मैदान ते चिंचोली गोयचं. किरकिंडीच्या विरुद्ध 4 बॉल 4 षटकार अगदी ठोकून चांगल्या प्रकारे बॅटिंग केली होती. खरं तर प्रत्येक खेळाडू आपापल्यामध्ये एक पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गुणवत्ता सिद्ध करणारा खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये हसन मिया. बराच अनुभव पाहिला तर या खेळाडूला सुलेमान भाईच्या सोबत अगदी बराच क्रिकेट खेळलं गेलंय. परंतु क्रिकेट खेळलं गेलंय परंतु यानंतर आताचा काळ बदललाय आणि काळ बदलल्यानंतर वेळही बदलते. मग वेळ बदलण्याच्या आधी आपल्याला नक्कीच क्रिकेटच्या मैदान अगदी गाजवावं लागेल. सज्ज झालेत. उशीर करू नका. बॅटरलाही विनंती असेल आपल्याला जो दिलेला टाइम आहे तो फक्त बॉलरसाठी नाहीये बॅटरसाठी सुद्धा टाइम आहे. जर आपण उशीर केला तर आपल्याला 1 धावेची पेनल्टी असेल. एसीआलचे एक उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचबरोबर बायकर मॅन अशरफभाई जळगावकर आपल्यालाही विनंती आहे आपणही व्यासपीठावर यावं. आपलंही सहर्ष स्वागत. हाजी अशरफ भाई आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. शेडवलीला अगदी पाहिलं तर वीटभट्टी अगदी जोरात चालू आहे त्यांची आणि सध्या पावसाचं सावट असल्या कारणाने थोडे चिंतेत सुद्धा होते. पण त्यांनाही माहिती आहे की देवाने आणि त्याचबरोबर नशिबाने माझ्यासाठी बरंच काही चांगलं लिहून ठेवलंय. पाऊस येणार नाहीये लवकर. यावेळेस तर आपण चिंता व्यक्त करतोय. गेल्या वर्षी पण पाहिलं तर मे महिना मिड मध्ये आला. पावसाने अगदी धुमाकूळ घातलं होतं
अगदी हल्दी पावसात नाचावं लागलं त्या सर्वांना. या बॉलवर षटकार मारला तर सलामजी जळगावकर यांच्यावर 100चं कॅश प्राइज असेल. चांगले गोलंदाजी अर्थातच समोरून बॉलला काढलंय. बॉलला पाहिलं तर बॉल टप्पा पडल्यानंतर विकेटच्या मागे बॉल पकडला गेलाय. विकेट जाता जाता राहिली आणि त्याचबरोबर षटक इथे आलंय संपुष्टात. पहिलं षटक संपलंय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं मोठं धावसंख्या या ओव्हरमध्ये होईल का, परंतु नाही. गोलंदाजाने टाकलेलं षटक पहिलं 7 धावांचं खर्च, 1 विकेट तंबूच्या आसऱ्याला. पहिलं षटक संपलं. आपण पाहिलं तर 5 मिनिटांमध्ये आता येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं संपवायची आहेत. यासाठी आपल्याला आता बॉलरला आणि फिल्डरला तेवढी साथ द्यावी लागेल. जर का आपण उशीर केला 15 मिनिटाच्या वरती जर आपला नक्की टायमर गेला तर आपल्याला 30 यार्डच्या आतमध्ये एक फिल्डर घेऊन यावा लागेल. पेनल्टी प्रत्येकाला कंपल्सरी असेल याची सुद्धा नोंद घ्यायची. पुढच्या मॅचसाठी आपण अर्थातच शिलफाटा बी संघ पाहणार आहोत. अमित भिल्लारे आपण पाहणार. अंडरमचे बरेच खेळाडू या संघामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. अर्थातच अजमल खानला आपण पाहणार आहोत. अंडरमचा एक जबरदस्त खेळाडू आणि अमित भिल्लारे सुद्धा असेल. मुस्तफा भाई दुस्ते यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल आपणही व्यासपीठावर यावं. मारिया एंटरप्राइजेस सर्वे सर्वा मुस्तफा भाईजी ट्रान्सपोर्टचे पहिले तर सर्वे सर्वा मुस्तफा भाई दुस्ते यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. दुसरं षटक गोलंदाज वेगवान गोलंदाजीसाठी आलेत. अर्थातच सागर वाघमारे एक चांगली साईड आपण पाहतोय. जबरदस्त साईड तयार केली. अर्थातच हरीफ 11 या संघाने. हरीफ 11 संघाचं कौतुक करूयात. खरं तर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 39 धावा जमवल्या. दुसऱ्या इनिंग मध्ये धावा वाचवायच्या तिथे चांगली गोलंदाजी. समोर टाकला ओव्हर पिच बॉलवर केले आक्रमण. फिल्डर आहे तैनात. विकेट जाता नक्कीच गेलीये. डबलच्या अटॅम्प मध्ये कॅचला पकडलंय. दुसरी विकेट येते मैदानाच्या बाहेर. खर तर क्रिकेट आणि क्रिकेट ठाणे जिल्हा असू दे रायगड जिल्हा असू दे प्रत्येक ठिकाणी पाहिजे क्रिकेटची क्रेज आहे. मग खेळाडू क्रेझी आहेत परंतु प्रेक्षक आणि त्याचबरोबर त्यांना दाद देणारे सर्वच पहिले तर पाठराखे सुद्धा तेवढे क्रेज आहेत. परंतु या क्रिकेटच्या मैदानावर नेहमी स्वतःला सिद्ध करणारे मुर्तुजाबाई खरबे यांना विनंती असेल पण व्यासपीठावर यावं. लजित जायकाचे ओढर अर्थातच मुजीब खरबेचे पिताश्री. अगदी ज्या प्रकारे मुजीब खरबे आज खेळतोय परंतु त्याला खेळण्यासाठी जो वाव कोण देत असेल ना, पहिले तर घरातून त्याला मिळालेली संधी, घरातून त्याला मिळालेला चान्स, त्यामुळेच पहिले तर मुजीब खरबे सारखा एक चांगला गोलंदाज या हालगावाला मिळालाय. मग हालगावामध्ये आपण पाहिलं तर बरेच चांगले खेळाडू आहेत. सध्या चर्चा आपण करूयात ASL बी संघाची. आजच्या रात्रीमध्ये आपण ASL बी संघ पाहणार. प्रत्येक चांगल्या खेळाडूला आपण पाहणार. शाहीरला पाहणार त्या आपण मध्ये या संघामध्ये. त्याचबरोबर आपण या अफानला या संघामध्ये पाहणार. जावेद बेडेकर सारखा एक चांगला अँकर या संघामध्ये असेल. हनीफ आले. त्यानंतर हनीफ साठी अगदी जबरदस्त काय कमालीचं षटक पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे फलंदाजाला समजूत देत नाहीये. फलंदाज अगदी ठेवला जकडून, कारण की या मॅच मध्ये जिंकायचं तर आपल्याला 40 करायचे आहेत. परंतु गोलंदाजाने कमालीचं षटक हाताला सुरुवात केली. या षटकाचा आपण विचार करता आतापर्यंत एकही धाव खर्च न करता सागरचं षटक अगदी प्रभावी षटक पाहायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजी सागरच्या रूपामध्ये. कट केला अगदी पाहिलं तर फिल्डर आहेत त्यांना शॉर्ट थर्डमॅनच्या ठिकाणी इथे सिंगल धाव जरूर देऊन जातीये. एकेरी दुहेरी धाव आपण पाहतोय. जे मैदान आहे क्रीडा संकुल आपण पाहतोय हालगावचं क्रीडा संकुल, परंतु टुर्नामेंट आपण पाहतो हाल बुद्रुक गावच्या या सिताराने ठेवले. अर्थातच आसिफ सय्यद, अर्थातच इम्रान भाई आणि त्याचबरोबर सांगण्याचा अगदी पाहिलं तर एक पॉवरफुल जेंटलमॅन दानिशभाई खोत. हालगावचं नातू दानिश खोत. जबरदस्त गोलंदाजी, कबालीचं षटक पाहायला मिळतं. सागरचा वेग आणि वेगा समोर पाहिलं तर उत्तर नाही. 22 रूपामध्ये धाव इथे मिळते. एक धावा कशाही येऊ देत, आता धावा येणं गरजेचं ठरेल.
40 करायच्यात. आपण कालच्या रात्रीमध्ये पहिली मॅच पाहिली होती अंजप विरुद्ध चिंचोली बी. अगदी पाहिलं तर 35 ते 40 धावांमध्ये नक्कीच रोखायचं होतं आणि अंजप संघाने चांगली गोलंदाजी करून त्या धावा रोखल्या होत्या. मग आज सुद्धा तेच कालचं चित्र पाहायला मिळेल का? कारण आपण ज्या स्पर्धेमध्ये खेळतोय ती स्पर्धा पाहतोय दोस्ती चषक. अगदी घट्ट मैत्री असलेले मित्र आणि मित्रांनी चालू ठेवलेली स्पर्धा. पुढे सरसावल्यात खेळण्याचा प्रयत्न अगदी नाकाच्या समोरून बॉलला काढलाय. गेलाय डॉट बॉल. सागरचं षटक प्रभावी ठरलं. सागरने खर्च केल्या या षटकामध्ये अवघ्या धावा अर्थी पाहायला गेलं तर वैयक्तिकरित्या 1 आणि सांघिक कोट्यामध्ये 2. टीमची टोटल बॅटिंग करणारा सीएससीएल संघ आहे दडपणाखाली. धावा झाल्यात त्या 9 धावा. सन्मान्य मुर्तजाभाई कर्वे यांचं सहर्ष स्वागत या व्यासपीठावर होते. अशरफ भाई सुद्धा आपण पाहायला मिळतात. अर्थातच हनीफभाई दनसे यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल खेळाडूला. मारणार का हे सुद्धा पाहायला जाईल, परंतु गोलंदाज केशव तैनात. पहिला बॉल अगदी अलॉंग द कार्पेट खेळला. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. एकेरी धाव. दुहेरीचा सुद्धा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. अगदी वंडरफुल बॅटिंग करावे लागेल. ज्या प्रकारे धावा समोरच्या संघाने केल्यात त्या आपल्याला इथे पाहिलं तर जमवायचे. एक धाव एक्स्ट्रा करायचे त्यासाठी प्रयत्न. समीरभाई जळगावकर आपल्या अगदी मुलासोबत आले. त्यांचंही सरचे स्वागत. या व्यासपीठावर त्यांना विनंती याची आपण इच्छा करूयात. कॅच सोडलाय. कदाचित या मॅचचं चित्र पाहिलं तर हसन मिया बदलवणार तर नाहीत ना. हसन मियाचा कॅच सुटलाय, पण तो हसन मियाला आता कॅच सुटल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारे आपण या स्पर्धेमध्ये उतरलोय, सीएससी हाल संघाचं नक्कीच नाव आपल्या टी शर्टवर आणि त्या टी शर्टचं नाव अगदी गाजवायचं असेल. ज्या प्रकारे सुरुवातीला हसन मिया असेल, सुलेमान भाई असेल, चांगलं क्रिकेट फिरोज यांनी सुद्धा खेळलं होतं. मग आजचं मैदान गाजवावं लागेल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी शरीराचा वय घेतला. गोलंदाजी मार्कवर केशव उशिरा आले, परंतु प्रभावी ठरले. एक चौकारी त्यांनी मारला होता आणि त्यानंतर धावाही केल्यात. लेग बाय मध्ये धाव मिळतीये. हनीफभाई आता हनीफभाईला अगदी आपल्या शरीरामधला संपूर्ण ताकदीचा इथं जोर दाखवावा लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा वारंवार त्या दिशेने पाहिलं तर दोन्ही बॅटर खेळतात. हसन मियाही पाहिलं त्या दिशेने खेळतात. खरं तर प्रॅक्टिसचा अभाव म्हणावा लागेल. प्रॅक्टिस असती तर अगदी पाहिलं तर लेग बाय मध्ये धाव. हे शॉट सुद्धा कन्वर्ट झाले असते, परंतु गोलंदाज अगदी चांगल्या प्रकारे चांगली गोलंदाजी करतात. आलेला बॉल जर आपण पाहिला तर एक धाव देऊन जातोय. टीम आरिफ इलेव्हन संघ थोडा खुश मध्ये असेल. चांगला फटका मिडल ऑफ दी बॅट. स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. आलाय माइटी हिट. टोकलाय बिग बिग बिग. A1 क्वालिटी षटकार. तदनंतर पुन्हा एकदा पाहिलं तर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या ठिकाणी आहेत फिल्डर पकडतील बॉल. एक धाव मिळते. आता 6 बॉलचं इक्वेशन शिल्लक आहे. टीमची टोटल बॅटिंग करताना झाली आहे 21, म्हणजे आता करायच्यात 19 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 3 मोठे फटके या खेळाडूमध्ये ताकद आहे. खेळाडू मारू शकतात, परंतु जर पाहिलं जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने जर का 2 डॉट बॉल टाकले तर धावा करणं कठीण ठरेल. परंतु आता सीएससी संघाला 19 करायच्यात आणि आपल्या ताकदीचा इथं प्रदर्शन दाखवावं लागेल. बॉलिंग साठी आता अगदी पाहिलं तर अनुभवी खेळाडू अशोक वाघमारे तर नाहीत ना, हे पाहिलं जाईल. अशोक वाघमारे असतील, केशव असतील, त्याचबरोबर सचिन आहेत, सागर आहेत. प्रत्येक गोलंदाज अगदी तेज वेगवान आहे.
6 मध्ये आता 19 करायचे आहेत. मॅच मध्ये अगदी पहिले तर निर्णायक स्थितीमध्ये चुरशीचे मॅच आले. आज मॅचचा धमाका आपण पाहतोय, परंतु या व्यासपीठावर शुभागमन होणार आहे. अर्थातच अतुल शेठ कालेकर सरपंच आहेत, रामदास भाऊ घारे सरपंच, मंगेश शेठ कालेकर पंचायत समिती सदस्य मावळचे, समीर दादा ढमाळे उद्योजक पुण्याचे आणि त्याचबरोबर शुभम दादा दळवी उद्योजक. खरं तर रामदास भाऊ घारे सरपंच आहेत, अर्थातच बेबडोलचे सरपंच असावेत. अर्थातच मावळ विभागामधील हे सर्व अतिथी मान्यवर या व्यासपीठावर आज त्यांची उपस्थिती लाभणार अगदी जोशामध्ये. आणि खरं तर हे सर्व मित्रपरिवार आसिफबाई सय्यद यांचे मित्रपरिवार आहेत. त्यांचं शुभ आगमन अर्थातच या व्यासपीठावर होणार. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आजच्या रात्रीमध्ये. पहिला बॉल अगदी गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज सुरेश आलेत. सुरेश आले. सुरेशने पहिला बॉल तर जर पाहायला गेलं तर आला त्यांचा डॉट बॉल. टीमला गरज काय, आता टीमला एखाद 2 डॉट बॉल टाकायचे, परंतु आता जर पाहायला गेलं तर ऑपोजिट बाजूला असणारा संघ ज्याला आता आपल्या ताकदीचं प्रदर्शन दाखवावं लागेल, बॅटिंगसाठी मैदानामध्ये आहेत हनीफ दनसे. षटकार ठोकला मजा येईल, एखादा षटकार ठोकला तर अगदी पाहिजे तर बक्षिसाची खैरात चालू होईल. म्हणजे शांत बसलेले जे आपले सर्व मान्यवर आहेत, मान्यवरी पाहिजे तर खेळाडूसाठी बक्षीस लावतील. त्यांनाही माहितीये स्पर्धा जिंकायची असेल तर सीएससी आल संघाला इथे एखादा षटकार मारावा लागेल तर मॅच जिंकेल, आणि मॅच जिंकल्यानंतर स्पर्धेमध्ये जाण्यासाठी अगदी एक वाव मिळेल, चान्स मिळेल. पुढे सरसावलाय, डान्स डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर आहेत ताईंना जज केलंय आणि विकेट डाऊन होते मैदानाच्या बाहेर. ठोकलाय, बॅटरने केले ती इरादे स्पष्ट, बॅटरच्या अगदी मनगडामध्ये होता जोर, ठोकलाय षटकार. आघात झाल्यात आणि आघातने अगदी पहिले तर सुरुवात केले, अंजाम काय असणार शेवटचा बॉल सांगेल. अगदी पाहायला गेले तर 5,000चं कॅश प्राइज लावलंय आसिफजी करजीकर, हाजी अशरफ भाई यांच्याकडून पाहिलं तर 500चं कॅश प्राइज. जर सामना जिंकवला तर हे पाहिलं तर बक्षीस दिलं जाईल खेळाडूला या आगाजला. आगाज डावामध्ये अगदी सुरुवात, आणि सुरुवात केल्यानंतर अंजाम म्हणजे शेवट काय करणार हे सुद्धा पाहिलं जाईल. शिवगर्जना पंचकृषी ज्या टुर्नामेंट आपण पाहिलं देवणा विभागामध्ये होतात तिथे पाहिलं तर बेस्ट बॉलर 2 वेळा ठरला गोलंदाज. मग आता करायचे ते अर्थात 3 बॉल मध्ये 13 धावा, 2 मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा समोर दिलाय, समोर दिलेला फटका खेळलाय अगदी फिल्डरच्या डोक्यावरून, बॉल सीमा पार, नो बॉल प्लस आलेला माइटी हिट, A1 क्वालिटी षटकार. नो बॉल. आता मॅचचं चित्र बदललंय, मॅच पोचली अर्थातच आता जिंकण्यासाठी करायच्या त्या धावा इथे आता पाहिलं तर 7 झाल्यात, म्हणजे आता करायच्या धावा 6. जिथे मॅच होती 3 बॉल मध्ये करायच्या होत्या त्या धावा 19, 4 मध्ये 19 करायच्या होत्या. तदनंतर आलेला षटकार 3 मध्ये 13 करायच्या होत्या, नो बॉल प्लस षटकार आता 3 मध्ये 6 करायच्या. काय जबरदस्त बॅटिंग, नो डाऊट या खेळाडूचं कौतुक केलं जाईल. ज्या प्रकारे या खेळाडूने गोलंदाजी केली होती, 10 धावांचं षटक टाकलं होतं. आता जिथे करायच्या होत्या 19 तिथं आल्या आल्या पहिले 2 बॉल तेही टोकले A1 क्वालिटी षटकार. 3 मध्ये आता करायच्या 6 धावा.
सलाम भाई यांच्याकडून सुद्धा पाहिलं तर 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 षटकार नव्हे. आता जर का सामना जिंकवला तर बक्षीस द्यायलाच पाहिजे खेळाडूला. परंतु सामना जिंकवणार का आरिफ 11 संघाचा गोलंदाज? मुफीद परकार फ्रीटचा बॉल आहे. अर्थातच फ्रीटचा बॉल आणि फ्रीटच्या बॉलवर आता इथे काय घडणार काय बिघडणार हे पाहिलं जाईल. समोर बॅटर पाहिलं तर आगाज. आगाज आहे. अर्थातच आपण पाहिलं आगाजच्या समोर गोलंदाज, ज्या गोलंदाजाने शिवगर्जना प्रीमियर लीग गाजवली होती जरूर, परंतु आता गाजवावं लागेल हालचं मैदान. सोपं नाही. या हालच्या मैदानामध्ये आपलं नाव टिकून ठेवायचं असेल तर आगाज सारखी बॅटिंग करावी लागते. पण तो गोलंदाजाला आता डॉट बॉल टाकावे लागतील. समोर दिले तर नक्की फलंदाज ठोकणार. पुन्हा एकदा फटका उंच गेला. क्षेत्ररक्षकाच्या समोर बॉल पडलाय. बॉल अगदी हातातून निसटला जरूर. एक पूर्ण रनआउट झालाय खेळाडू. दुसऱ्या धावासाठी विकेट डाऊन होतीये. डाऊन विकेट झाली. अर्थातच मिळेल धाव एक, परंतु आता 2 मध्ये 5 धावा करायच्यात. भूतोड भविष्य अशी स्पर्धा पाहतोय ज्यासाठी केला होता अट्टास. अगदी आपल्याला असलेले सामने चांगले रंगवायचे आणि त्यासाठी पहिले ती स्पर्धा आयोजित केली. आणि अर्थातच आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांचं इथे शुभागमन होणार आहे. अर्थातच त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने उल्लेख करूयात गणेश भाऊ गोरे उपसरपंच मावळ विभाग, त्यानंतर सरपंच आहेत मावळमधील गावचे अतुल शेठ काळेकर साहेब, त्याचबरोबर सरपंच साहेब रामदास भाऊ घारे, त्यानंतर मंगेश शेठ काळेकर पंचायत समिती सदस्य मावळ, त्यानंतर समीर दादा ढमाळे उद्योजक पुण्याचे आणि त्याचबरोबर शुभम दादा दळवी. या सर्व मान्यवरांचं इथे पाहिलं तर आज शुभागमन होईल. आसिफ भाई यांच्याकडून पाहिलं तर या बॉलवर षटकार आला तर 2000चा कॅश प्राइज. अगदी पाहिलं तर मॅच सामना जिंकल्यानंतर बरेच बक्षीस लागतील. 2 मध्ये 5 करायचे. आज समोर गोलंदाजी कमी नाहीये, त्यालाही आता या धावा नक्कीच वाचवायचे आहेत. परंतु बॅटर असलेला आगाज आता स्ट्राईक एंडला ज्याने करून दाखवलंय. जिथे मॅच कठीण स्थितीमध्ये होती त्या कठीण स्थितीच्या मॅच मधून पुढे घेऊन गेले संघाला. आता मॅच अगदी निर्णायक स्थानामध्ये पोहोचली आहे. 5 करायचे 2 मध्ये. पुढे सरसावलेत. फटका फसला. हवेत आहेत कव्हरचे क्षेत्ररक्षक. कॅच अगदी पकडलाय. अखेरीस कॅचला पकडलाय. विकेट आगाची जाते. आता 1 मध्ये करायच्या त्या 5 धावा कंपल्सरी षटकार ठोकावा लागेल. मॅच फसली होती बॉलिंग टीमची, परंतु पुन्हा एकदा आता गोलंदाजाने केले कमबॅक. कमबॅक इज बेटर दॅन 100% सेटबॅक. परंतु आता मैदानामध्ये सीएससी आल संघाचा अनुभवी खेळाडू, या खेळाडूने कित्येक मैदानात गाजवली. सुलेमान अगदी आगाजसाठी पैसे होते, परंतु आगाजने 3 बॉल 3 षटकार मारले नाहीत. आगाजने सामना जिंकवला नाही, परंतु आता इथे सुलेमान आलेत. 1 मध्ये 5 धावा कराव्या लागतील. बक्षीस नाही, परंतु आता जर संघ जिंकला तर संघाचा अभिमान नक्कीच मैदानामध्ये वाढेल. कॅश प्राइज मिळवता अर्थात पाहिलं तर आगाज राहिले. कॅश प्राइज मिळवलं असतं आगाजने, नक्कीच कॅश प्राइज मिळवता. अगदी थोडंसं आपलं विकेट देऊन मैदानाच्या बाहेर गेलेत, परंतु आता सामना जिंकवायचा. अगदी सामना दाबेवर लागलाय. सुलेमान हाल संघाचे खेळाडू सीएससी हाल संघासाठी क्रिकेट खेळलं जातं त्यांच्या माध्यमातून. आता 1 मध्ये 5 करायचे आहेत. इथे विजयाचा षटकार डोकला तर इतिहासामध्ये पुन्हा एकदा सुलेमानची नोंद होईल, पण तो गोलंदाज करू देणार का? समोर पाहिलेला गोलंदाज सुरेश. यार्क बॉल, स्लोअर बॉल अगदी पाहायला मिळाला. अगदी वेगाने बॉलचे ऍक्शन केले, परंतु बॉल स्लो आला आणि त्याचबरोबर विकेट जाता जाता राहिली. परंतु मॅच जिंकला अर्थातच संघ. सामना अगदी वेळेवर संपलाय.